नमस्कार. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याचं शीर्षकच बघा कसं आहे. IPC 308 आणि BNS 109 घटनास्थळावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, दुर्मिळ पण शक्य. आता या शीर्षकातच कायद्याच्या कलमांमध्ये थोडा गोंधळ दिसतोय. पण त्या गोंधळामागे एक मोठा प्रश्न आहे. आज 26 डिसेंबर 2025 रोजी जेव्हा नवीन भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS पूर्णपणे लागू झाली आहे, तेव्हा आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत की हे कलम अस्तित्वात का आहे, त्याचा नेमका उपयोग काय आणि ते खरंच कुचकामी ठरलं आहे का. शीर्षक अगदी नेमका आहे आणि तो गोंधळच या विषयाचं गुपित उघड करतो. आपण तो गोंधळ आधी दूर करूया. जुन्या IPC कायद्यात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासाठी कलम होतं 308. नवीन BNS कायद्यात तेच कलम आता 110 आहे. आणि 109? हो, शीर्षकात दिलेलं BNS 109 हे हत्येच्या प्रयत्नासाठी आहे. हा फरक खूप महत्वाचा आहे. आणि घटनास्थळावर किंवा ऑनसाईट जो उल्लेख आहे तो थेट कामाच्या ठिकाणांकडे इशारा करतो. म्हणजे बांधकाम साईट्स किंवा फॅक्टरीज. अगदी. अशा ठिकाणी ताणतणाव, वाद होतात आणि त्यातून कधीकधी प्रकरण हाताबाहेर जातं. अशाच घटनांसाठी हा कायदा महत्वाचा ठरतो. ठीक आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी रागाच्या भरात होणाऱ्या पण जीवघेण्या ठरू शकणाऱ्या घटनांबद्दल आपण बोलतोय. पण या कायद्याच्या मुळाशी जाण्याआधी हे कायदे नक्की आहेत तरी काय, हे थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. हा सदोष मनुष्यवध शब्दच अनेकांना गोंधळात टाकतो. अगदी सोपं आहे. नवीन BNSच्या कलम 100 नुसार सदोष मनुष्यवध म्हणजे असं कृत्य ज्यामागे मृत्यू घडवण्याचा हेतू किंवा तसं ज्ञान आहे, पण ते खून या सदरात मोडत नाही. एक उदाहरण देता येईल का? हो. समजा एखादी व्यक्ती तीव्र आणि अचानक झालेल्या रागाच्या भरात स्वतःवरचा ताबा सुटल्यामुळे कोणावर हल्ला करते. यात पूर्वनियोजन नसतं. आता BNS 100 म्हणजे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न. याची 3 मुख्य भाग आहेत. अच्छा. 1. तुम्ही असं कृत्य करता की जर त्यात मृत्यू झाला असता तर तो सदोष मनुष्यवध ठरला असता. 2. पण प्रत्यक्षात मृत्यू होत नाही. आणि 3. जर तुमच्या कृत्यामुळे समोरच्याला दुखापत झाली तर शिक्षा वाढते. अच्छा. म्हणजे पूर्ण केस फक्त आरोपीच्या डोक्यात काय होतं यावर अवलंबून आहे. त्याचा प्लॅन होता की तो फक्त चिडला होता. मग हत्येचा प्रयत्न म्हणजे BNS 109 आणि सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न म्हणजे BNS 110. यातला फरक याच मानसिक स्थितीवर ठरतो का? अगदी बरोबर पकडलत. फरक आहे तो हेतूच्या तीव्रतेचा. हत्येचा प्रयत्न म्हणजे थंड डोक्याने केलेला विचारपूर्वक हल्ला. तिथे मारण्याचा स्पष्ट हेतू असतो. पण सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नात हेतूची तीव्रता कमी असते किंवा ज्ञान असूनही कृती पूर्वनियोजित नसते. आणि शिक्षेतही फरक असेलच. हो, मोठा फरक आहे. साध्या प्रयत्नासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, पण दुखापत झाली तर 7 वर्षांपर्यंत. आणि हे लक्षात घ्या, हा गुन्हा दखलपात्र म्हणजे कॉग्निझेबल आहे. म्हणजे पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात. हो, आणि तो अजामीन पात्र म्हणजे नॉन बेलेबल सुद्धा आहे. त्यामुळे कायद्याने याला गंभीरच मानलं आहे, जरी शिक्षा कमी असली तरी. ठीक आहे. कायद्याची मूळ कल्पना समजली, पण खरं सांगायचं तर हे सगळं थोडं डोक्यावरून जातंय. जोपर्यंत आपण एखाद्या खऱ्या केसबद्दल बोलत नाही, कोर्टात हे सगळं कसं दिसतं. आपले स्रोत काही न्यायालयीन प्रकरणांचा उल्लेख करतात. आपण सर्वात जुन्या केसबद्दल सुरुवात करूया का? अली जमान विरुद्ध राज्य 1963. तिथे काय झालं होतं? हो, ती एक अगदी स्पष्ट केस होती. म्हणजे टेक्स्टबुक केस. आरोपीने रिव्हॉल्वर झाडली पण समोरच्या व्यक्तीचा जीव वाचला. न्यायालयाने म्हटलं की जर गोळी लागून मृत्यू झाला असता तर परिस्थितीनुसार तो सदोष मनुष्यवध ठरला असता, खून नाही. अच्छा. त्यामुळे जरी मृत्यू झाला नसला तरी हा सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आहे. या केसने या कायद्याचा मूळ अर्थ स्पष्ट केला. ठीक आहे. हे सरळ प्रकरण होतं. पण गोष्टी नेहमीच इतक्या सोप्या नसतात, बरोबर? 2007ची बिशन सिंग विरुद्ध राज्य ही केस घ्या. तिथे तर सामूहिक हल्ला झाला होता. मग निकाल काय लागला? तिथेच खरी गुंतागुंत सुरू होते. या प्रकरणात काही लोकांनी मिळून एका व्यक्तीवर हल्ला केला. त्यांच्यावर IPC 308 अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पण न्यायालयात त्या प्रत्येक आरोपीचा हेतू हा सदोष मनुष्यवध घडवण्याचा होता हे फिर्यादी पक्ष सिद्ध करू शकला नाही. म्हणजे हल्ला झाला पण हेतू सिद्ध नाही झाला. बरोबर.
हल्ला झाला हे खरं, पण ठार मारण्याचा हेतू नव्हता, फक्त मारहाण करण्याचा होता, हा बचाव पक्षाचा युक्तिवाद टिकला. त्यामुळे न्यायालयाने शिक्षा कमी केली. आणि यातूनच या कायद्याची सर्वात मोठी अडचण समोर येते. थांबा एक मिनिट, हे तर एका मोठ्या कायदेशीर पळवाटेसारखं वाटतंय. म्हणजे एका गटाने हल्ला करायचा आणि नंतर म्हणायचं की आमचा मारायचा हेतू नव्हता, रागाच्या भरात झालं. हे सामान्य माणसाला पटणारं नाही. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि सामान्य माणसाला तसं वाटणं स्वाभाविक आहे. पण इथेच कायद्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपला कायदा आरोपीच्या मनातील हेतू म्हणजे मेन्स रिया सिद्ध झाल्याशिवाय त्याला गंभीर शिक्षा देत नाही. म्हणजे संशयाचा फायदा. हो, तो आरोपीला संशयाचा फायदा देण्यासाठी एक मोठी जागा तयार करतो. पीडितेला वाटू शकतं की आरोपी सहज सुटला, पण प्रत्यक्षात कायद्याची रचनाच अशी आहे की हेतू निस्संदिग्धपणे सिद्ध झाल्याशिवाय कठोर शिक्षा देता येत नाही. पण मग निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये हा उद्देश असतो का? अगदी. पण त्याचा परिणाम म्हणून कधीकधी दोषींना कमी शिक्षा मिळते. हे समजण्यासारखं आहे, जरी ते कुठेतरी अन्यायकारक वाटत असलं तरी. आता सर्वात नवीन आणि रंजक केस पाहूया. अब्दुल अन्सार विरुद्ध केरळ राज्य 2023. ही तर बस कंडक्टरची केस होती नाही का? तिथे या कायद्याचा वापर कसा झाला? ही केस या कायद्याच्या सीमा दाखवते. एका बस कंडक्टरने निष्काळजीपणे ड्रायव्हरला बस पुढे घ्यायला सांगितली, ज्यामुळे एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर IPC 308चा गुन्हा दाखल झाला. आणि कोर्टाने काय म्हटलं? सर्वोच्च न्यायालयाने तो गुन्हाच रद्द केला. काय सांगताय? रद्द केला? हो. न्यायालयाने स्पष्ट केलं की कंडक्टरचा प्रवाशाला इजा पोचवण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि त्याला त्याच्या कृत्याने मृत्यू होऊ शकतो याचं ज्ञान असण्याचीही शक्यता नव्हती. हे प्रकरण निव्वळ निष्काळजीपणाचं होतं, जे BNSच्या वेगळ्या कलमांखाली येतं. अच्छा. या निकालाने स्पष्ट केलं की प्रत्येक गंभीर दुखापतीला तुम्ही सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न म्हणू शकत नाही. या केसेस पाहिल्यावर मी पुन्हा माझ्या मूळ प्रश्नावर येतो. जर शिक्षा होणं इतकं दुर्मिळ असेल, जर खटले अनेकदा गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात बदलले जात असतील, तर मग या कायद्याचा उपयोग तरी काय? तो फक्त नावापुरता आहे का? नाही, तसं नाहीये. त्याचे फायदे आहेत, पण ते थेट दिसत नाहीत. पहिला आणि सर्वात मोठा फायदा आहे प्रतिबंधात्मक. म्हणजे कसं? जरी शिक्षा होणं कठीण असलं तरी BNS 110 सारख्या गंभीर अजामीनपात्र कलमाखाली गुन्हा दाखल होण्याची ती भीती लोकांना टोकाच्या कृत्यांपासून परावृत्त करते. दुसरा फायदा आहे प्रमाणबद्ध न्याय. म्हणजे अचानक झालेला रागाच्या भरात केलेला हल्ला आणि थंड डोक्याने केलेला खुनाचा प्रयत्न. यात फरक असायलाच हवा. बरोबर. हा कायदा तो फरक करतो आणि त्यानुसार कमी शिक्षा देतो. ठीक आहे, प्रतिबंध आणि प्रमाणबद्ध न्याय हे मुद्दे पटले. पण तोट्यांचं काय? आपण त्या पळवाटेबद्दल बोललोच. अजून काही तोटे आहेत का? हो, एक मोठा तोटा आहे कायद्याच्या अंमलबजावणीतील गोंधळ. अनेकदा पोलीस आणि वकील यांच्यातच या गुन्ह्याची गल्लत होते. ते याला गंभीर दुखापत म्हणजे BNS 117 किंवा हत्येचा प्रयत्न BNS 109 समजतात. यामुळे तपासाची दिशाच चुकते. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की पोलीस आणि वकिलांसारखे व्यावसायिक सुद्धा यात गोंधळतात. मग याचा अर्थ असा होऊ शकतो का की चुकीचं कलम लागल्यामुळे केस सुरुवातीलाच कमजोर होते? अगदी बरोबर. तुम्ही बरोबर पकडलंय. समजा घटना आहे गंभीर दुखापतीची आणि पोलिसांनी लावलं कलम 110. आता फिर्यादी पक्षाला असा हेतू सिद्ध करावा लागेल जो तिथे कधीच नव्हता. आणि मग याचा परिणाम असा होतो की मूळ गुन्हा म्हणजे गंभीर दुखापत तोही सिद्ध होत नाही आणि आरोपी पूर्णपणे सुटण्याची शक्यता वाढते. यामुळे कायद्याचा मूळ उद्देशच बाजूला राहतो. भविष्याकडे पाहता वाढतं शहरीकरण, कामाच्या ठिकाणी वाढणारा ताण, यामुळे या कायद्याचं महत्त्व वाढेल असं वाटतं का? नक्कीच. ऑन साईट होणाऱ्या हिंसक घटना भविष्यात वाढू शकतात, तेव्हा या कायद्याची गरज अधिक भासेल. पण त्याचबरोबर कायद्याचा दृष्टिकोनही बदलेल. नवीन BNSचा भर शिक्षेपेक्षा न्यायावर जास्त आहे. म्हणजे तुरुंगवासाऐवजी वेगळी शिक्षा? हो, भविष्यात न्यायालय तुरुंगवासाऐवजी समाजसेवा किंवा राग नियंत्रणासाठी समुपदेशन अशा शिक्षा देऊ शकतं. पण खरं आव्हान वेगळंच आहे. ते कोणतं? सायबर प्रेरित गुन्हे म्हणजे ऑनलाईन छळ, बदनामी किंवा धमक्या या गोष्टींमुळे अनेकदा लोक टोकाची पावलं उचलतात, कधीकधी स्वतःला इजा करतात. मग अशावेळी हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर हे कलम लावता येईल का? हाच तर प्रश्न आहे, कारण तिथे थेट शारीरिक कृती नाहीये. हे एक नवीन आव्हान आहे ज्यासाठी कायद्याला तयार राहावं लागेल.
तर आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण एका गोंधळात टाकणाऱ्या शीर्षकापासून सुरुवात केली आणि एका मोठ्या रहस्याचा छडा लावला. IPC 308 आणि त्याचं नवीन रूप BNS 110 हे एक कायदेशीर सेफ्टी वाल्व आहे असं म्हणू शकतो. हे पूर्वनियोजित कट आणि रागाच्या भरात झालेली एक भयानक चूक यातला फरक स्पष्ट करतं. हे कलम न्याय आणि दया यांच्यातला एक नाजूक समतोल साधण्याचा प्रयत्न करतं, पण तो समतोल साधणं कोर्टासाठी खूपच कठीण काम आहे. अगदी बरोबर. आणि या चर्चेच्या शेवटी एक अंतिम विचार मांडू इच्छिते. हा कायदा जवळपास 150 वर्षांपूर्वीच्या सामाजिक परिस्थितीवर आधारित आहे, जेव्हा गुन्हेगारीचं स्वरूप मुख्यत्वे शारीरिक हल्ल्यांपुरतं मर्यादित होतं. तो कायदा सूर्या, बंदुका आणि लाठ्याकाठ्यांच्या जगासाठी बनवला गेला होता. आणि आज आपण वेगळ्या जगात आहोत. हो, आज आपण कीबोर्ड आणि अल्गोरिदमच्या जगात जगतो. जेव्हा सायबर बुलिंग किंवा ऑनलाईन द्वेष मोहिमेमुळे एखाद्या व्यक्तीला इतका मानसिक त्रास होतो की ती व्यक्ती स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा आपण कायद्यातील कृती, हेतू आणि ज्ञान या संकल्पना कशा लावणार? जेव्हा हल्ला शारीरिक नसतो, अदृश्य असतो, तेव्हा प्रयत्न कशाला म्हणायचं? हे काय भविष्यातलं आव्हान नाही. ही एक अशी समस्या आहे जिचा सामना आपली न्यायालये आज करत आहेत. आणि 150 वर्ष जुनी कायद्याची चौकट या नवीन आव्हानांना तोंड देताना अपुरी पडत आहे. यावर विचार करणं आता आवश्यक झाले आहे.